हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 ॲलिस इन वंडरलँड हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. न्यू वर्ड्सने वंडर म्हणजे काय? आश्चर्य. इथे नाऊन म्हणून आहे ना या चॅप्टरमध्ये यूज केला त्याचा अ फीलिंग ऑफ अमेजमेंट म्हणजे आश्चर्याची एक फीलिंग येणं, भावना येणे. नेक्स्ट डिलाईट नाऊन म्हणून आहे इथे अ हाय डिग्री ऑफ प्लेजर म्हणजे खूप आनंद होणे. डिलाईट म्हणजे आनंद होणे. नेल्ट वर्ब म्हणून आहे इथं बेंड ऑन द नीज. नेल्ट म्हणजे काय तर नेल्ट हा नीलचा पास्ट फॉर्म आहे आणि इथे गुडघे टेकणे असं केलेलं आहे. नेक्स्ट हेज नाऊन आहे इथे अ फेन्स ऑर बाउंड्री फॉर्म बाय श्रब ऑर बुशेस म्हणजे झाडाझुडपांनी किंवा एक कुंपण बांधलेलं असतं, फेन्स केलेलं असतं, त्याला म्हणायचं हेज. नेक्स्ट कन्व्हर्सेशन नाऊन आहे इथे अ टॉक बिटवीन 2 ऑर मोर पीपल म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांबरोबर जे आपण बोलतो त्याला कन्व्हर्सेशन म्हणतात. क्युरिओसिटी नाऊन आहे अ स्ट्रॉंग नीड टू नो समथिंग. क्युरिओसिटी म्हणजे एक उत्सुकता असते की काहीतरी जाणून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि त्याची पटकन आपल्याला नीड म्हणजे काय गरज भासते की बाबा हे आपल्याला जाणून घ्यायचं, त्याला क्युरिओसिटी म्हणायचं. लव लिस्ट ॲडजेक्टिव्ह आहे ते व्हेरी ब्युटिफुल खूप सुंदर असलेल्या गोष्टीसाठी काय म्हणायचं असतं तर लव लिस्ट. नेक्स्ट हिप नाऊन इथं आहे कलेक्शन ऑफ थिंग्स पुट ऑन ईच अदर. एखादी वस्तू म्हणजे एकावर एक ठेवली का त्याचा जो ढीग तयार होतो त्याला म्हणायचं हिप. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो तुम्हाला माहीत आहे का ॲलिस वॉज नॉट अ फिक्शनल कॅरेक्टर बट अ रिअल गर्ल. ॲलिस ही एक काल्पनिक पात्र नव्हती तर ती खरी मुलगी होती. शी वॉज द डॉटर ऑफ लुईस कॅरोल बॉस म्हणजे काय लुईस कॅरोलच्या बॉसची ती मुलगी होती. द बुक ॲलिस ॲडव्हेंचर इन अ वंडरलँड वॉज बॅन इन चायना in 1931 because China believed that animals should not use human language. Alice Wonderland in ॲलिस ॲडव्हेंचर इन वंडरलँड या पुस्तकावर आहे ना चीनमध्ये काय आली होती बंदी आली होती, बॅन आला होता. कारण चीनवाल्यांचा असा विश्वास होता की प्राणी हे ह्युमन लँग्वेज बोलत नाहीत म्हणून वापरू शकत नाही. Third, the book Alice in Wonderland was published in 1856 and has been translated into 176 languages. Since 1856, it has never been out of print. ॲलिस इन वंडरलँड हे जे पुस्तक आहे ते ना 1856मध्ये ना पब्लिश झालं होतं आणि ते किती भाषेत आहे ना लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेट करण्यात आले तर 176. पण हे जे 1856मध्ये पासून आहे ना ते बुक काय प्रिंटआउट झालेली नाही. ॲलिस इन वंडरलँड. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. ॲलिस वॉज बिगिनिंग टू गेट व्हेरी टायर्ड अँड शी हॅड नथिंग टू डू. ॲलिस खूप थकू लागली होती आणि तिला काहीच करायचे नव्हते. हर सिस्टर वॉज रीडिंग अ बुक बट इट हॅड नो पिक्चर ऑर कन्व्हर्सेशन इन इट. व्हॉट इज द यूज ऑफ द बुक दॅट हॅज नो पिक्चर ऑर नो कन्व्हर्सेशन. म्हणजे तिची बहीण एक पुस्तक वाचत होती पण त्यात कोणतेही आहे ना पिक्चर किंवा कन्व्हर्सेशन नव्हते. ज्या पुस्तकात कोणतेही चित्र किंवा कन्व्हर्सेशन नाही त्याचा काय उपयोग असं ती म्हणते. सडनली शी सॉ अ रॅबिट रन बाय. आणि अचानक आहे ना तिला एक ससा काय दिसला धावत येताना दिसला. ही हॅड पिंक आय अँड वॉज वेअरिंग अ ब्ल्यू कोट. आणि त्या सस्याचे डोळे कसे होते गुलाबी होते आणि त्यांनी निळा कोट घातला होता. ही टूक आउट अ बिग वॉच फ्रॉम हिज वेस्टकोट पॉकेट. आणि त्याने त्याच्या जे आहे ना कोटचा जो कमरेचा खिसा जो होता त्याच्यातून एक मोठे घड्याळ काढले. अँड ही हरीड अवे. आणि तो घाईघाईने निघून जाताना काय म्हणाला. ही सेड ओ डिअर आय विल बी लेट. अरे देवा मला उशीर होईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. शी थॉट देअर वॉज समथिंग व्हेरी डिफरंट अबाउट द रॅबिट. आणि तिला वाटले की त्या सशामध्ये काहीतरी वेगळं आहे.
ही कुड टॉक, wore a blue waistcoat and he carried a watch. तो बोलू शकतो, त्याने एक ना निळा कोट घातलेला आहे आणि त्याच्याकडे एक घड्याळ आहे. ॲलिस वंडर अ टॉकिंग रॅबिट. आणि ॲलिसला हे काय झालं, आश्चर्य वाटलं की बोलणारा ससा, अ रॅबिट हू वेअर अ वेअरकोट, आणि त्याने एक ना कोट घातलेला. ॲलिस वॉज बर्निंग विथ क्युरिओसिटी अँड शी स्टार्टेड फॉलोइंग द रॅबिट. आणि हिला काय झालं, एक ना उत्सुकता, क्युरिओसिटी वाढली तिची, आणि ती त्या सशाच्या मागे जाऊ लागली. She ran across the field after him and was just in time to see it pop down a large rabbit hole under the hedge. आणि ती त्याच्या मागे आहे ना फील्डपर्यंत पळत गेली, आणि कुंपण एक आहे ना हेज होतं, त्या हेजमध्ये त्या एका मोठ्याचे सशाचं काय होतं, होल होतं, आणि म्हणजे होल होतं, हे रॅबिट होल, आणि त्याच्यात ती खाली कोसळली. तो खाली कोसळताना दिसला तिला, तो रॅबिट पडताना दिसला. द रॅबिट होल वेंट स्ट्रेट ऑन लाईक अ टनेल टूवर्ड अ वे. आणि जे सशाचं जे बीळ होतं, ते होल होतं, ते एका बोगद्यासारखं सरळ रस्त्याकडे जात होतं. अँड देन डिप डाऊन सडनली. आणि नंतर अचानक खाली कोसळली ती, कारण ती पण सशाच्या मागे जातच होती. ॲलिस हॅड नो टाईम टू थिंक अबाउट स्टॉपिंग हरसेल्फ बिफोर शी फाउंड हरसेल्फ फॉलिंग डाऊन इनटू व्हॉट सीम्ड टू बी अ व्हेरी डीप वेल. ॲलिसला आहे ना स्वतःला आहे ना आता ती त्या होलमध्ये पडली, पण ॲलिसला स्वतःला थांबवण्याचा तिला विचार करायला वेळच नव्हता, आणि तोपर्यंत तिला ती एका खूप खोल विहिरीत पडल्यासारखी दिसली. टम. ॲलिस फेल अपॉन अ हिप ऑफ स्टिक अँड ड्राय लीव्ज. आणि ना थांबली ती, आणि ॲलिस एका आहे ना स्टिक्स आणि ड्राय लीव्सच्या ढिगाऱ्यावर पडली. शी वॉज नॉट हर्ट अ बीट. पण तिला थोडीही दुखापत झाली नाही. शी जम्प अप ऑन टू हर फीट इन अ मुवमेंट. आणि तिने त्या क्षणी उडी मारून उभी राहिली. लुक अप बट इट वॉज ऑल डार्क. वर पाहिले, पण ना सगळीकडे काय होता, अंधार होता. बिफोर हर देअर वॉज अनदर लॉंग पॅसेज अँड द व्हाईट रॅबिट वॉज स्टील इन साईट. तिच्यासमोर आणखीन एक लांब रस्ता होता, आणि त्यात तो पांढरा, तिला म्हणजे व्हाईट जो रॅबिट होता अजूनही दिसत होता. देअर वॉज नॉट अ मुवमेंट टू बी लॉस्ट. पण एकही क्षण गमावायचा तिला नव्हता. ॲलिस केप्ट ऑन फॉलोइंग द व्हाईट रॅबिट. ओ माय इयर अँड व्हिस्कर्स, हाऊ लेट इट इज गेटिंग, सेड द व्हाईट रॅबिट. आणि ना तो जो ॲलिस त्या व्हाईट आहे ना सशाच्या मागे आहे ना चालू लागली, आणि तो ससा काय म्हणला, अरे माझ्या कानांनो आणि माझ्या मिशांनो, म्हणजे काय, इयर्स आणि विस्कर्स, किती उशीर झाला आहे, असं तो रॅबिट म्हणाला. ॲलिस वॉज राईट बिहाइंड द व्हाईट रॅबिट वेन इट सडनली टर्न. आणि अचानक वळले तेव्हा ॲलिस त्या पांढऱ्या सशाच्या अगदी मागे होती. ॲलिस कुड नॉट सी द व्हाईट रॅबिट ॲट ऑल. पण ना त्या पांढऱ्या सशाला ती अजिबात दिसत नव्हतं. She found herself in a long, low hall that was lit up by low lamps that were hanging from the roof. आणि ती स्वतःला एका लांब उंच हॉलमध्ये म्हणजे भेटली. त्याच्या मागे चालता चालता तिला कळालंच नाही, जिथे काय होतं की ज्या रूफवरती आहे ना लटकणारे एक आहे ना मंद दिवे, म्हणजे लो लॅम्प्स आहे ना तिला दिसले. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. There were many doors in the hall, but they were all locked. आणि त्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर तिला हॉलमध्ये अनेक दरवाजे दिसले, बरेच सारे डोर्स दिसले, पण ते सर्व काय होते, लॉक होते. ॲलिस ट्रायड टू ओपन एव्हरी डोअर बट नन ऑफ देम ओपन. ॲलिसने प्रत्येक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यापैकी एकही उघडला नाही. She became and wondered how she would ever be able to get out it again. आणि ती पुन्हा त्यातून कशी बाहेर पडू शकेल याचा विचार करून ती काय झाली, सॅड झाली.
सडनली शी सॉ अ लिटिल 3-legged टेबल मेड ऑफ सॉलिड ग्लास. आणि तिने अचानक एक तिला आहे ना छोटासा 3 पायांचा टेबल दिसला. तो एक काय होता, सॉलिड काचेचा बनलेला होता. देअर वॉज अ टायनी गोल्डन की ऑन द टेबल. आणि त्या टेबलवरती एक छोटीशी सोनेरी काय होती, चावी होती, गोल्डन की होती. ॲलिस फर्स्ट थॉट वॉज दॅट द की माइट बिलॉंग टू वन ऑफ द डोर ऑफ द हॉल. आणि ती ॲलिसला पहिला विचार आला की आहे ना ही चावी हॉलच्या एका दरवाजाची असू शकते. अलास, आयदर द लॉक वेअर टू लार्ज ऑर द की वॉज टू स्मॉल. पण अरे रे, एक तर आहे ना कुलूप खूप मोठे होते, नाही किंवा चावी खूप लहान होती. ॲट एनी रेट द की वूड नॉट ओपन एनी द ऑफ द डोर. आणि काही झाले तरी चावी एकही दरवाजा उघडाला नाही. शी नेल्ड डाऊन अँड लुक्ड अलॉंग द पॅसेज इनटू द लवलीस्ट गार्डन शी एव्हर सॉ. आणि तिने गुडघे टेकले आणि तिने पाहिले की सर्वात सुंदर बागेत आहे ना काय एक दरवाजा दिसत होता, तिला पाहिला तिने. देअर वेअर फ्लावर एव्हरीवेअर. तिथे सर्व बाजूला काय होती, फुले होती. इन द सेंटर ऑफ द गार्डन देअर वॉज अ बिग फाउंटेन. आणि बरोबर बागेच्या मध्ये एक आहे ना फाउंटेन होता. फाउंटेन म्हणजे काय, तर कारंजा म्हणतात त्याला मराठीमध्ये. बट द डोअर वॉज सो स्मॉल दॅट शी कुड नॉट गो पास इट इन टू द गार्डन. पण त्याचा जो दरवाजा होता तो खूप लहान होता, ती त्यातून आहे ना त्या बागेत जाऊ शकत नव्हती. शी लॉंग टू गेट आउट ऑफ दॅट डार्क हॉल अँड वंडर अबाउट अमंग दोज बेड ऑफ ब्राईट फ्लावर अँड दॅट कूल फाउंटेन. तिला त्या अंधाऱ्या हॉलमधून बाहेर पडून त्या एकदम ब्राईट आहे ना काय फ्लावर्समध्ये, फुलांमध्ये आणि आहे ना कूल अशा फाउंटेनकडे तिला जायची इच्छा होती. बट शी कुड नॉट इवन गेट हर हेड थ्रू द डोरवे. पण आहे ना एवढी तिची इच्छा होती, पण तिला त्या दारातून तिचं डोकेही बाहेर काढता आले नाही. देअर सीम टू बी नो यूज इन वेटिंग बाय द लिटिल डोर. सो शी वेंट बॅक टू द टेबल होपिंग शी माइट फाइंड एनी अनअदर की ऑन इट. आणि त्या छोट्याशा दाराशी वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून ती त्या टेबलाकडे परत गेली की तिला असं वाटलं की तिला एक आशा होती की त्याच्यावरती त्या दुसरी चावी मिळेल. शी फाउंड दिस टाईम शी फाउंड अ लिटिल बॉटल ऑन इट. आणि ह्यावेळी तिला त्याच्यावर आहे ना एक छोटीशी बॉटल सापडली तिला. अराउंड द नेक ऑफ द बॉटल देअर वॉज अ पेपर लेबल विथ द वर्ड ड्रिंक मी रिटन ऑन इट इन कॅपिटल लेटर. आणि यावेळेस तिला जी बॉटल भेटली त्याच्या आहे ना त्या बाटलीच्या नेकपाशी म्हणजे गळ्यापाशी एक आहे ना कागदाचा लेबल होता आणि ज्याच्यावर लिहिलं होतं की मला प्या, ड्रिंक मी म्हणजे मला प्या, असं हे काय कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेलं होतं. ॲलिस ओपन द बॉटल अँड ड्रंक द कंटेन. आणि ॲलिसने ती बाटली उघडली आणि त्यातलं ते कंटेन होतं किंवा आपण सपोजली वॉटर म्हणून ते पाणी तिने पिलं. इट टेस्टेड गुड अँड सून शी फिनिश इट ऑफ. आणि त्याची चव जरा चांगली होती आणि त्याच्यामुळे तिने ते लवकरच ते संपवलं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सडनली समथिंग मॅजिकल हॅपन. आणि अचानक काहीतरी जादू घडली. शी वॉज नाव ओनली 10 inches टॉल. आणि आता ती फक्त 10 इंच म्हणजे इंचेसचीच आहे ना उंच होती. शी वॉज ऑफ राईट साईज. तिचा आता आकार काय होता, राईट साईड झाली म्हणजे तिला त्या बागेत जाण्यासाठी तो योग्य आहे ना तिची साईज झाली. सो शी वेंट थ्रू दॅट लिटिल डोर इनटू दॅट लवली गार्डन अँड स्टार्टेड प्लेइंग इन इट. आणि म्हणून आहे ना ती त्या छोट्याशा दारातून त्या सुंदर बागेत गेली आणि त्यात खेळू लागली. आणि ही स्टोरी लिहिली आहे लुईस कॅरॉल ह्यांनी आणि ॲडॅप्टेड फ्रॉम ॲलिस इन द वंडरलँड. आणि ही कुठून घेतलेली आहे तर ॲलिस इन द वंडरलँडमधून ही स्टोरी ॲडॅप्ट केलेली आहे. आय होप स्टुडंट्स हा तुम्हाला लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.